पुणतांबा येथे कार्तिक स्वामी मंदिर परिसरात आज प्रदोषाचे औचित्य साधून भाविकांनी मोठ्या श्रद्धेने पूजा अर्चा आणि अन्नदान पंगतींचे आयोजन केले। गेल्या 7 महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रदोष कार्यक्रमाचा हा 7वा प्रदोष असून मोठ्या उत्साहात व भाविकांच्या सहभागात यशस्वीरित्या पार पडला। या प्रसंगी महंत मधुसूदन महाराज पिंपळवाडी यांनी धार्मिक प्रवचन करून उपस्थितांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले। कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले असून शेकडो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला। भाविकांच्या सेवाभावातून व श्रद्धेने भरलेल्या या उपक्रमामुळे कार्तिक स्वामी मंदिर परिसरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते। जय श्रीराम। आज आपल्या पुणतांबा नगरीमध्ये कार्तिक स्वामी मंदिर व अहिल्यादेवी घाट या ठिकाणी अनेक महादेव मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ते 6 ज्योतिर्लिंगाचे मंदिर या ठिकाणी आहे। त्यानिमित्ताने या ठिकाणी गेल्या वर्षी श्री शिवमहापुराण कथा संपन्न झाली होती। या कथेमध्ये अनेक भाविकांची इच्छा होती की या ठिकाणी काहीतरी कार्यक्रम सुरू झाला पाहिजे। त्यानिमित्ताने सर्व भक्त मंडळाच्या वतीने या ठिकाणी प्रदोषाचं आयोजन करण्याचं ठरलं व त्यानिमित्ताने आजचा शनिप्रदोष या ठिकाणी संपन्न झाला। आजच्या शनिप्रदोषाच्या निमित्ताने पिंपळवाडी येथील सोमेश्वर महाराज संस्थानचे आदरणीय मधुसूदन महाराज यांचं प्रवचन या ठिकाणी पार पडलं व तदनंतर भाविकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आरती संपन्न झाली व आता महाप्रसादाला सुरुवात झाली। अनेक महिन्यापासून या ठिकाणी प्रदोषाला सुरुवात झाली असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अन्नदान होत आहे। अनेक भाविक भक्त या निमित्ताने या परिसरामध्ये येत आहे व मंदिरांची स्वच्छता घाटाची स्वच्छता या निमित्ताने होत आहे। भाविकांचा कल वाढल्यामुळं आनंदी असं वातावरण या परिसराला तयार झालेलं आहे आणि इथून पुढे अनेक भाविकांनी या ठिकाणी महाप्रसादाच्या पंक्ती स्वीकारलेल्या आहे। तसेच या घाटावर गंगा गोदावरीची महाआरती संपन्न होत असती। आता येणाऱ्या काळामध्ये पुढच्या महिन्यामध्ये कार्तिक पौर्णिमा या ठिकाणी राहील। मोठी यात्रा कार्तिक स्वामी या ठिकाणी भरत असते। त्याही वेळेस प्रदोषाचं सुंदर असं आयोजन करण्यात आलं आहे। तरी भाविकांनी या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने येत जावा व आपल्या परिसराची स्वच्छता असेल त्याची देखभाल असेल यासाठी प्रयत्न करावं हीच आपणास नम्र विनंती।